परत पाय पुढे. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक. आणि पाय घ्यायचा आहे खाली, दोन. ठीक आहे. दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोनही हाताने आपल्या कोपरांना पकडायचं आहे. मान सरळ ठेवायची आहे, पाठीचा कणा ताठ, आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, सरळ व्हायचं आहे. दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, आता डावीकडे वाकायचं आहे. एक, दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, हात सरळ करायचे आहेत आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे खांद्याने एवढं. दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा, श्वास बाहेर सोडत पुढे करूयात. एक, दोन, पुढे पाय गुडघ्यामध्ये न वाकवता. परत एकदा. एक, दोन, परत एकदा. एक, दोन, पुन्हा एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत हळूवार सरळ व्हायचं आहे आणि मान करायचे सरळ. दोन्ही हात सरळ करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे वळायच्या नंतर उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हळूवार हात सरळ करायचे आहेत आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेनी वरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. मान सरळ, आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक, डावीकडे वाकायचं आहे. परत सरळायचं आहे. दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, परत डावीकडे. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, हात सरळ करायचे आहेत. कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. मान सरळ करायचे आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत घ्यायचे आहेत. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. करूयात. एक, मानवर सरळचे. दोन, विरुद्ध दिशेने. एक, दोन, परत एकदा. एक, दोन, 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 एक, दोन. हळूवार हात करायचे आहेत खाली. मान सरळ. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचा आहे. उजवा हात वरती करायचा आहे. डावीकडे झुकायचा आहे. 5 वेळा ताण द्यायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच. परत सरळवायचा आहे. डावा हात वरती उजवीकडे झुकायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच. परत सरळ डावीकडे. एक, दोन, हात वर खेचायचा खांद्यातून, कडेच्या स्नायूला ताण पडला पाहिजे. चार, पाच. परत सरळ उजवीकडे. एक, डावा हात वर. दोन, तीन, चार, पाच. परत सरळ व्हायचं आहे. मान करायची आहे सरळ. दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. डावीकडे वळायचं आहे आपल्याला. एक, पुढे झुकायचं आहे. दोन, खालून उजवीकडे यायचं आहे. तीन, वर यायचं आहे. चार आणि पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार,
पाच. परत एकदा 1, 2, 3, 4 आणि 5. आता पहिल्यांदा उजवीकडे वळायचं आहे. उजवीकडे 1, 2. डावीकडे यायचं आहे 3. वर यायचं 4 आणि 5. पुन्हा 1, 2, 3, 4, 5. परत एकदा 1, 2, 3, 4 आणि 5. हळूवार हात सरळ करायचे आहेत. कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान सरळ करायची आहे. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. मानवर आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहेत. तर यात 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे आणि सर्वांनी खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावरती. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायची आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला पहिलं आसन करायचं आहे. नमस्कार मुद्रेमध्ये दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोनही हात वर, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ आणि आपल्याला आता डाव्या बाजूला वाकायचं आहे. दोन्ही खांदे, छाती, पाय आणि खुबा एका रेषेत. दोन्ही खांदे, छाती आणि खुबा एका रेषेत. परत उजवीकडे 1, 2. परत डाव्या बाजूला 1, 2. उजवीकडे 1, 2. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोनही हात मागे करायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत. मान सरळ. आता आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. टाचीचा दाब पोटावरती. परत सरळायचं आहे. 2. उजवीकडे वाकायचं आहे. 1, 2. परत डावीकडे 1, 2. परत उजवीकडे 1, 2. परत आता पुढे झुकायचंय, कपाळ टेकवायचंय जमिनीला. करूयात. कपाळ जमीन टेकवायचा प्रयत्न, टाचीचा दाब पोटावरती. 2. पुन्हा एकदा 1, 2. ठीक आहे. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. आता डावीकडे वळायचंय. 2. उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचंय. मान मागे करायची. डावा हात वरती करायचा आहे. उजवीकडे झुकायचंय. 2. उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरवायचा. परत एकदा 2. परत सरवायचा. परत एकदा 2. परत सरवायचा. हळूवार हात करायचा खाली. हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे. परत सरवायचा. आणि हात खाली. 2. परत उजवीकडून करूयात.
उजवीकडे वळायचंय 2. डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचंय, मान मागे, उजवा हात वरती 1. आता डावीकडे झुकायचं आहे 2. डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, परत सरळायचं आहे 1. श्वास आतमध्ये, 2. श्वास बाहेर. हात कोपऱ्यातून सरळ, बोटांना ताण द्या, परत सरळ 1. श्वास आतमध्ये, परत एकदा 2. श्वास बाहेर, परत सरळ 1. श्वास आतमध्ये. हात करायचा आता खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, परत सरळायचा आहे 1. आणि हात खाली 2. ठीक आहे. आता दोन्ही हात पुढे ठेवायचे आहेत, पाठीचा कणा ताठ, श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात पुढून वरती घ्यायचे, कडेने खाली करायचे, श्वास बाहेर सोडत करूयात 1. श्वास आतमध्ये, कानाच्या मागे हात न्यायचे, पाठीला ताण, 2. श्वास बाहेर, खोल श्वास घ्यायचा आहे, परत 1. खोल श्वास आतमध्ये, 2. श्वास बाहेर. 5 सेकंद रोखून धरायचा श्वास, 1. 5 सेकंद थांबायचा आहे, 1, 2, 3, 4, 5. श्वास बाहेर, हात कडेने खाली, परत 1. श्वास आतमध्ये, 1, 2, 3, 4, 5. 2. श्वास बाहेर, परत एकदा 1. श्वास आतमध्ये, 2. श्वास बाहेर. थांबायचे 5 सेकंद श्वास सोडून, 1, 2, 3, 4, 5. परत श्वास आतमध्ये, 1. 5 सेकंद थांबायचं आहे, 1, 2, 3, 4, 5. श्वास बाहेर, थांबायचे 5 सेकंद श्वास न घेता, 1, 2, 3, 4, 5. आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे. ठीक आहे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे. करूयात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय आपल्याला वर उचलायचा आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय वर उचलायचा आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. आता आपल्याला दोनही हात पुढे करायचे आहेत. ठीक आहे. दोन्ही हात पुढे करायचे आहेत, दोन्ही हात आपल्या पायाच्या पंजांवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला हात कोपऱ्यांमध्ये न वाकवता डावीकडून उजवीकडे गोल फिरायचा आहे. करूयात. 1. हात गुडघ्यांच्या वरती आले पाहिजेत, कोपऱ्यात न वाकवता. 2. पोटाच्या स्नायूंवरती ताण आला पाहिजे. 3. जास्तीत जास्त मागे जायचा प्रयत्न, पाय न उचलता. 4 आणि 5. ठीक आहे. पोटाच्या स्नायूंवरती ताण विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे, पाठीचा कणा ताठ. आणि आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. 1. श्वास आतमध्ये आणि मागे. 2. श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा. 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. पुन्हा एकदा. 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. ठीक आहे. दोन्हीही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे करायचे आहेत, मान सरळ. आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. 1. सरळायचं आहे. 2. उजवीकडे वळायचं आहे. 1, 2. परत डाव्या बाजूला. 1, 2.
उजवीकडे 1 2, परत डावीकडे 1 2, उजवीकडे 1 2, आता डावीकडे वाकायचं आपल्याला 1 2, उजवीकडे वाकायचं आहे 1 2, परत डावीकडे 1 2, उजवीकडे 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. ठीक आहे. पायाचे पंजे स्वतःकडे ओढलेले, दोन्ही हात पुढे करायचे, दोन्ही हातांच्या मुठी. नौका चालन करायचं आहे. हात वरती, पुढून मागे. 1, पोटावरती ताण. 2, नौका चालन आपण करतो आहोत. 3, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे नाहीत, मागे जायचं आहे. 4 आणि 5. ठीक आहे. विरुद्ध दिशेने 1, पुढून हात वर, खाली मुठी बंद करत हात खाली आणायचे. 2 3, पोटाच्या स्नायूवरती ताण. 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळ, पायाचे पंजे सरळ करायचे आहेत. मान सरळ करायचे, दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. हात पाठीमागे. ठीक आहे. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. मान सरळ करायची आहे. आणि आता कमरेच्या स्नायूकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायचे, मान मागे टाकायचे आहे. तर यात 1, श्वास आतमध्ये, मान मागे. 2, श्वास बाहेर. पूर्वोत्तानासनाची प्रॅक्टिस करतोय आपण. पोट आतमध्ये खेचायचं आहे, कंबरवर उचलायचे. 1 2, परत एकदा. 1, श्वास आतमध्ये, मागे. 2, श्वास बाहेर आणि खाली. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. ठीक आहे. पाय करायचे आहेत सरळ, दोनही. मान करायचे आहे सरळ. दोन्ही पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे. आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे, नंतर उजवीकडे वळायचं आहे. पाठीला पीळ द्यायचा आहे. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8. पाठीच्या स्नायूला जेवढा पीळ व्यवस्थित, तेवढं आपले सगळं मेंदूचं नियंत्रण आपल्या शरीरावरती व्यवस्थित होणार आहे. 9 आणि 10. ठीक आहे. या पाठीच्या स्नायूंना व्यवस्थित आपल्याला नियंत्रित करायचं आहे. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. भद्रासन करायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. मान करायची सरळ आणि गुडघे आपल्याला खाली खेचायचे आहेत. मान सरळ करायची. आता कमरेमध्ये न वाकता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1, मानवर, खांदेवर, मांडीच्या आतल्या स्नायूंना ताण. परत सरळायचं आहे. 2, पुन्हा एकदा. 1 2. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. गुडघे खाली खेचायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे. श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. 1, श्वास आतमध्ये, हात वर. 2, श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. थांबायचे 5 सेकंद. हात सरळ करा, कानाच्या मागे, कोपरातून सरळ. अप्पर बॅकला ताण द्यायचा आहे. 5 सेकंद श्वास रोखून थांबायचा आहे. 4 आणि 5. हळूवार हात खाली. 10 सेकंद श्वास रोखून धरायचे. आता 1 1, हात कोपरातून सरळ करा, खांद्यातून वर खेचा, कानाच्या मागे, मान सरळ. 4 5 6 7 8 9 10. हळूवार हात खाली. हाताचे पंजे जमिनीकडे. हात खाली करायचे आहेत. दोनही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. ठीक आहे. आणि आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हात कडेनीवर. 1, पुढे झुकायचं आहे. 2, दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यानं स्पर्श.
पाय सरळ ठेवायचे आहेत, पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीत. परत हात वरती करायचे आणि पूर्ण मागे झोपायचं आहे. श्वास आतमध्ये घेत एक, पुढे झुकायचं आहे, परत वर यायचा आहे, दोन, श्वास बाहेर आणि पुढे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, परत हात वर, एक, श्वास आतमध्ये मागे, पोटाच्या स्नायूंवरती ताण द्यायचा आहे, दोन, श्वास बाहेर, पाय गुडघ्यात न वाकवता वर उठायचं आहे, परत एक, श्वास आतमध्ये, मागे जाताना पण पाय वर उचलू द्यायचे नाहीत, दोन, श्वास बाहेर, पायाकडे लक्ष द्यायचं आहे, एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. आता दोन्ही हात कडेला घ्यायच्या, एक, श्वास आतमध्ये आणि मागे जायचं, पाठीवरती झोपायचं आहे, हात कडेला ठेवायचे आहेत, परत तसंच वर यायचं, दोन, श्वास बाहेर, कडेला हात घेतले की ताण पडतो जास्त, परत एक, श्वास आतमध्ये, हात बाजूला आणि पाठीवरती जायचं आहे, श्वास आतमध्ये येईल, दोन, श्वास बाहेर, पाय वर उचलू न देता आपल्याला वर उठायचं आहे, परत एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, परत दोन्ही हात वरती करायचे, एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. आता सर्वांनी परत वज्रासनामध्ये बसायचं आहे, डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे, गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे, गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे, दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे, श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं आपल्याला, एक, श्वास आतमध्ये आणि मागे, दोन, श्वास बाहेर आणि सरळ, परत एकदा, एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. टाचेवरती बसायचं आहे, मान करायचे आहे सरळ, नजर समोर. आता दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे, गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं आहे थोडं, असं आपण बसलेलो आहोत, गुडघे बाजूला करायचे आहेत, हातमध्ये मान सरळ, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे, पाठीचा कणा ताठ, दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही हातांनी गुडघ्यांना पकडायचं आहे, श्वास आतमध्ये घेत मान वर करायची आहे आणि पाठीला आपल्याला भाग द्यायचा आहे. करूयात, एक, दोन्ही हातांनी पाय बाहेरच्या दिशेने खेचायचे गुडघ्यांना आणि मान वर करायचे, एक, दोन, श्वास बाहेर आणि सरळ, छातीच्या पिंजऱ्याला ताण देता आला पाहिजे. करूयात, श्वास आतमध्ये मानवर, एक, दोन, श्वास बाहेर आणि मान सरळ, परत एकदा, एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर, परत एकदा, एक, श्वास आतमध्ये, दोन, मान सरळ, दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत, एक, दोन्ही हातांनी कोपरांना पकडायचं आहे, उजव्या हाताने डाव्या कोपऱ्याला आणि डाव्या हाताने उजव्या कोपऱ्याला, पाठीचा कणा ताठ. ज्यांना वज्रासनात बसता येत नसेल त्यांनी साधी मांडी घालून बसा. आणि आता एक म्हटलं की श्वास घ्यायचा आहे, दोन म्हटलं की श्वास सोडायचा आहे. पहिला श्वास, एक, दोन, दुसरा श्वास, एक, दोन, तिसरा श्वास, एक, दोन, हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, पंजांवरती यायचं आहे आणि सर्वांनी उभं राहायचं आहे. ठीक आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे, मान करायची सरळ, नजर समोर. आणि आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत, हाताचे पंजे समोरच्या दिशेने, ताण द्यायचा आहे बोटांना, बोटांना ताण द्यायचा आहे, टाच वरती करायचे आहे फक्त, एक, बोटांना ताण तसाच ठेवायचा आहे, मॅक्सिमम ताण द्यायचा आहे, टाच करायची खाली, दोन, बोट रिलॅक्स करायची नाहीत, अशी सैल करायची नाहीत बोट, ताण दिलेल्या स्थितीत ठेवायचे, कोपरे सरळ. परत एकदा, एक, टाच वर,
हात थोडेसे कानाच्या मागे न्यायच्यात, पाठीला ताण, बोटां रिलॅक्स करायचे नाही. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, बोटांना ताण. दोन श्वास बाहेर. जेवढा बोटांना ताण तेवढा फायदा जास्त आहे. परत एकदा, एक, हात वर, बोटांना ताण द्यायचा आहे. सगळा रक्तपुरवठा आपल्या शरीराच्या दिशेने होणार आहे. दोन, शेवटचा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. हात वरच ठेवायचे आहेत. आता दोन्ही हातांच्या मुठी बंद करायच्या आहेत. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. बोटांना ताण द्यायचा आहे. बोट सरळ केले की ताणलेल्या अवस्थेत पाहिजेत. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. शेवटचा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आणि मग हळूवार हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. जेवढ्या वेळ हात वरती राहतो त्याच्यामुळे काय होतं, सगळा रक्तपुरवठा वरून खाली येतो. हात खाली केले की परत तिथं रक्तपुरवठा चांगला व्हायला मदत होते. त्यामुळे छोट्या छोट्या सांध्यांना त्याचा आपल्याला फायदा होतो. शिवाय जेवढे तुम्ही बोटांना ताण द्याल, कोपरे सरळ ठेवाल, तेवढं आपलं ब्रेन त्याच्यामध्ये एंगेज होतो. ठीक आहे. दोन्ही हात आता मागे गुंफायचे आहेत. काय केलं तसं करायचं आपल्याला. खांदे मागे, मान सरळ, श्वास आतमध्ये घेत मान वर करायचे आणि खांदे खाली खेचायचे, हात खाली खेचायचे आहेत. तर यात एक, मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण, हनुवटी दिशेने खेचायचे आहे. दोन श्वास बाहेर, हनुवटी छातीला. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, मान वर, दोन श्वास बाहेर, हनुवटी छातीला. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, मान वर, दोन श्वास बाहेर, हनुवटी छातीला. परत मान करायचे आहे सरळ आणि हात करायचे आहेत बाजूला. ठीक आहे. आता दोन्ही हात पुढे करायचे आहेत. पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहे. मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. एक, दोन. गुडघा आपल्या पायाच्या पुढे जाऊ द्यायचा नाही, अंगठ्याच्या पुढे जाऊ द्यायचा नाही. एक, दोन. खाली जाताना हात वरती न्यायचा. आता करूयात. एक, दोन. श्वासासोबत, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचा 4 फूट. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, डावीकडे झुकायचं आहे. दोन श्वास बाहेर, मान खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. उजव्या हाताकडे लक्ष द्यायचं आहे. उजवा हात कोपरांमध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे. एक, हात कानाला लागून गोल फिरला पाहिजे. दोन, तीन, चार आणि पाच. परत विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. हळूवार सरळ व्हायचं आहे. एक श्वास आतमध्ये, हात खाली, दोन श्वास बाहेर. डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. दोनही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत आणि आपल्याला उजवीकडे झुकायचं आहे. एक, मान करायची आहे खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे आणि आपल्याला डावा हात गोल फिरवायचा आहे. एक, बोट सरळ राहतील, बोटांना ताण दिलेला. दोन, कोपरे सरळ. तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार. सरळ व्हायचं आहे. एक. ठीक आहे. परत दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक,
आता आपल्याला गोल फिरायचंय डाव्या बाजूला 2. ठीक आहे. दोन्ही हातांचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वरती. 1. श्वास आतमध्ये, हात वर. डावा पायाकडे लक्ष द्यायचं आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. मांडी करायची जमिनी समांतर. 1. उजवा पाय पूर्ण सरळ राहील. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा नाही. परत वर यायचं. 2. पाय सरळ उजवा. उजव्या पायाकडे लक्ष. डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. 2. उजव्या पायाच्या मांडीचं आकुंचन करून ठेवायचं आहे. 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. परत 1. श्वास आतमध्ये. हात करायचे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. गोल फिरायचे पूर्ण. 1. आणि हात खाली. 2. डावा पायाचा पंजा सरळ करायचा. आता उजव्या बाजूने करायचंय सेम. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. गोल फिरायचा उजवीकडे. 1. हाताचे पंजे आकाशाकडे. श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वर. श्वास आतमध्ये, हात वर. आता उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डावा पाय सरळ ठेवायचा आहे. 2. श्वास बाहेर. परत सरळ. 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. परत 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. मांडी जमिनीला समांतर करायची आहे. परत सरळ व्हायचं. 1. श्वास आतमध्ये. हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. गोल फिरायचा आहे. 1 आणि 2. हात खाली, पाय खाली. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान करायचे सरळ. आणि आपण सूर्यनमस्कार करायचे आहेत. आज 6 करायचे आहेत. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ, मान सरळ. नमस्कार मुद्रेमध्ये दोन्ही हात. श्वास आतमध्ये घेत, दोन्ही हात वर. 2. पुढे झुकायचं. 3. डावा पाय मागे. 4. मान वर. उजवा पाय मागे. 5. टाचा टेकवायच्या आहेत. गुडघे छाती अनुवटी. 6. 7. 8. डावा पाय पुढे. 9. उजवा पाय पुढे. 10. 11 आणि 12. परत एकदा. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. 11 आणि 12. परत एकदा. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. 11 आणि 12. चौथा. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. 11 आणि 12. पुन्हा. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. 11 आणि 12. शेवटचा. 2. 3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे.
पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. अशा प्रकारे योगासन आपण केल्यामुळे पूर्ण शरीराला त्याचा व्यायाम मिळतो. वेगळ्या भाषेत सांगायचं तर पूर्ण वर्कआउट त्याच्यामुळे होतो. आपलं मेटाबॉलिझम सुधारतं, शरीरातील अंतर्गत अवयवांचं कार्य सुधारतं. मेंदूचं आपल्या शरीरावरती असणारं जे नियंत्रण आहे, तर त्या नियंत्रणामध्ये सजगता निर्माण होते. जे शिथिलता उत्पन्न झालेली असते तर ती कमी होते. आपले सर्व जे चक्र असतात त्या चक्रांना स्टिम्युलेशन मिळतं, त्यांचं कार्य सुधारतं. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवून आपल्याला हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीत टेकलेले. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता 30 अंशांपर्यंत वर उचलायचा आहे. करूयात एक. डावा पाय 30 अंशांपर्यंत फक्त वर उचलायचा आहे आणि 10 सेकंद धरून ठेवायचा आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय खाली. पायाचा पंजा खालच्या दिशेने खेचलेला ठेवायचा आहे. उजवा पाय श्वास आतमध्ये घेत 30 अंशांपर्यंत वर उचलायचा आहे 10 सेकंदांसाठी. करूयात एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हळूवार पाय खाली. याच्यामध्ये बदल करायचा आहे की जे आपलं व्हायब्रेशन आपल्याला जाणवत असतं पायामध्ये, ते व्हायब्रेशन जाणवू द्यायचं नाही, याकडे लक्ष द्यायचं आहे. करूयात. डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात एक. श्वास आतमध्ये थांबायचे 10 सेकंद. व्हायब्रेशन कमी करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय खाली. परत उजवा पाय वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय खाली करायचा आहे. खांदे रिलॅक्स ठेवायचे आहेत. पायातलं व्हायब्रेशन कमी करायचा प्रयत्न. सेम आता डावा पाय 90 अंशांपर्यंत वर उचलायचा आहे. खांदे रिलॅक्स ठेवायचे. डावा पाय वर उचला, उजवा पाय पण पूर्ण सरळ ठेवायचा आहे. त्याचा जमिनीवरती दाब दिलेला राहील याकडे लक्ष द्यायचं आहे. डावा पाय वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय खाली. उजवा पायवर उचलायचा आहे. डावा पाय पूर्ण सरळ राहील खाली. तर यात उजवा पाय वर. 1, 2, पंजावरच्या दिशेने. 3, 4, खांदे रिलॅक्स ठेवायचा प्रयत्न. 5, 6, 7, 8, 9, 10. पाय खाली. आता डावा पाय वर उचलल्यावरती दोन्ही हातांची हालचाल करायची. श्वास आतमध्ये घेत हात वर आणि श्वास बाहेर सोडत हात खाली करायचे आहेत. पाय वर धरूनच ठेवायचा आहे. तर यात पहिल्यांदा डावा पाय वर उचला. तर यात एक. डावा पाय वर उचललेला आहे. उजवा पाय खाली सरळ. आता हाताची हालचाल करायची. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत हात वर. 1, श्वास आतमध्ये. पाय वरती स्थिर ठेवायचा आहे. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर आणि पाय करायचा आहे खाली. आता उजवा पाय आपल्याला वर उचलायचा आहे अशाच पद्धतीने.
आणि दोन्ही हातांची हालचाल करायची आहे. तर यात एक, उजवा पाय 90 अंशांपर्यंत वर किंवा जेवढं शक्य आहे तेवढं पायांच्या वरच्या दिशेने. पायाची हाताची हालचाल एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आणि पाय करायचा आहे खाली. पायाच्या स्नायूंना थोडस रिलॅक्स करूयात. पायाच्या स्नायूंना थोडस रिलॅक्स करायचं आहे. हाताचे पंजे आकाशाकडे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आता दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायाचे टाचापंजे जोडायचे आहेत. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला करायचे आहेत. आणि दोनही गुडघे डावीकडे करायचे, मान उजवीकडे करायचे आहे. करूयात. एक, दोनही पाय आपण डावीकडे करायचे आहेत. मान उजवीकडे करायचे आहे. पोटाच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. आणि पोट आतमध्ये खेचायचं आहे. करूयात. श्वास आतमध्ये घेत पोट आतमध्ये खेचायचं आहे. करायचं सर्वांनी. कपालभातीप्रमाणे पोटाच्या स्नायूंची हालचाल करायची आहे. पाठीला पीळ दिल्या स्थितीमध्ये अंतर्गत अवयवांचं स्टिम्युलेशन याच्यामुळे होणार आहे. 60 वेळा पोटाची हालचाल. हळूवार आता पाय सरळ करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. आणि दोनही पाय उजवीकडे करायचे आहेत. मान करायचे आहे डाव्या बाजूला. पोटाची हालचाल. आणि आपल्याला कपालभाती करायची आहे या स्थितीमध्ये सुद्धा. करूयात. पोटाची हालचाल. 60 वेळा पोटाची हालचाल झाली पाहिजे त्या स्थितीमध्ये. म्हणजे अंतर्गत जे अवयव आहेत त्यांना स्टिम्युलेशन मिळणार आहे. बद्धकोष्ठता, हायपर ऍसिडिटी, आतड्याला आलेली सूज हे कमी होणार आहे. पॅन्क्रियाज आणि आपल्या लिव्हरचं कार्य सुधारणार आहे. परत हळूवार पाय सरळ करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये, पाय सरळ. परत हात खाली, पाय सरळ. दोन, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. रिलॅक्स व्हायचं आहे. पोटाच्या स्नायूंना सैल करायचा आहे. नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित ठेवून हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि आता सर्वांनी
डाव्या कुशीवरती यायचं आहे. फक्त डाव्या कुशीवर असं झोपायचं आपल्याला. हात डोक्याखाली ठेवायचा आहे एका कुशीवरती. ठीक आहे. पाय सरळ, मान सरळ. बॅलन्सिंग साठी हात असा पुढे ठेवला तरी चालेल. आता आपल्या उजव्या पायाकडे लक्ष द्यायचं आहे आणि उजवा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात. एक, कडेला पाय वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. दोन, पाय खाली. परत एकदा. एक, पुढे हात ठेवू शकता म्हणजे बॅलन्सला सोपं जाईल. दोन. ठीक आहे. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाच्या अंगठ्याला आपल्या उजव्या हाताने पकडायचं आहे पुढच्या बाजूने, पुढून पकडायचं असं. आणि श्वास आतमध्ये घेत पाय पूर्ण सरळ करायचा आहे. प्रयत्न करूयात. एक, पाय सरळ करायचा आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण जेवढं शक्य आहे तेवढं डोक्याकडे ओढायचा आहे. पाय उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ, ओढायचा आहे डोक्याकडे. दोन, पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, खाली घ्यायचा आहे. परत एकदा पाय सरळ करायचा आहे. एक, पाय सरळ, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. ठीक आहे. चेहरा डाव्या बाजूला. आणि आता अंगठा सोडायचा आहे आणि पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला खाली खेचायचा आहे. खाली घ्यायचा आहे म्हणजे एक, पाय सोडून खाली घ्यायचा. ठीक आहे. आता सेम करायचं आहे उजव्या कुशीवरून डाव्या पायाने. उजव्या कुशीवरून डाव्या पायाने आपल्याला करायचं आहे सेम. आता उजवा हात डोक्याखाली, डावा हात सरळ पुढे. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. एक, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं. दोन, पाय खाली, हाताने न पकडता सुरुवातीला. परत एक, फक्त पायावर उचलायचा आहे. कडेच्या स्नायूंना ताण जो पडतो त्याकडे लक्ष द्यायचं आहे. दोन, पाय फक्त गुडघ्यात वाकणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं. पुन्हा एकदा. एक, दोन, पूर्ण शरीर सरळ ठेवण्याचा प्रयत्न. परत आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाच्या अंगठ्याला डाव्या हाताने पुढच्या बाजूने पकडायचा आहे आणि डावा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. करूयात. एक, डावा पाय सरळ, जेवढं शक्य तेवढं डोक्याकडे खेचायचं आहे. परत पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, खाली घ्यायचा. दोन, परत एकदा सेम. एक, पाय सरळ करायचा आहे पूर्ण सरळ, ओढायचंय. दोन, तर पाय सरळ करायचा आहे. एक, आणि आता हात बाजूला, हात खाली करायचा आहे आणि पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला खाली घ्यायचा आहे. दोन. ठीक आहे. आणि आता सर्वांनी पोटावरती झोपायचं आहे. दोनही हात एकमेकांवरती, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. पायाच्या स्नायूंना जो ताण पडलाय त्याकडे लक्ष देऊन थोडस रिलॅक्स व्हायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि आता दोन्ही हातांचे कोपरे असे ठेवायचे आहेत. कोपरे आपले खांद्यांच्या रेषेमध्ये, मान वर, गळ्याच्या स्नायूला ताण, पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, वरती घ्यायचे आहेत. करूयात. एक, दोन, पुन्हा एकदा. एक, दोन, परत एकदा. एक, दोन, पुन्हा. एक, दोन. हात करायचे आहेत सरळ, मान वर करायचे आहे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत आणि वरती घ्यायचे आहेत. करूयात. एक, दोन, परत एकदा. एक, दोन, पुन्हा एकदा. एक, दोन, परत. एक, ज्यांना असं जमत नसेल त्यांनी कोपरे टेकवले तरी चालतील. दोन,
आणि पूर्ण खाली यायचं आहे. कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचे आहेत. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला हनुवटी जमिनी टेकवायची आहे. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती भुजंगासन. एक श्वास आतमध्ये मान वर, छातीवर हात सरळ करायचे आहेत. भुजंगासन आपल्याला करायचं आहे मान वर, कंबरवर उचलून टाचेवरती बसायचं आहे. दोन कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत दोनही हात वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये हात वर आणि हात खाली. दोन श्वास बाहेर. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावरती. आणि आपल्याला भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. डोळे बंद ठेवायचे आहेत, लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे. दोन्ही हातांच्या मुठी बंद करायच्या आहेत. श्वास आतमध्ये घेत मुठी सरळ करायच्या, बोट सरळ करायची. श्वास बाहेर सोडत मुठी बंद करायच्या, श्वास जोरात बाहेर सोडायचा. 20 वेळा आपण करणार आहोत. तर यात डोळे बंद, श्वास आतमध्ये, दोन्ही हात वर. एक दोन, 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 एक दोन. थांबायचं थोडा. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. कपाळ प्रदेशी किंवा दोन्ही भुवयांच्या मध्ये नाकाच्या अग्रभागी आपल्याला श्वसनाच्या घर्षणामुळे एक वेगळ्या प्रकारची संवेदना जाणवते. तर त्याकडे लक्ष द्यायचं आहे. शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारा असा भस्त्रिका प्राणायाम आहे. ढगाळ वातावरणामध्ये तसंच थंडीच्या ऋतूमध्ये भस्त्रिका प्राणायामाचा आपल्याला उपयोग होतो. शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीचं काम या प्राणायामामुळे होतं. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. मेंदू सजग होतो, तल्लख होतो. शरीरामध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. थोडस रिलॅक्स झाल्यानंतर पुन्हा एक राऊंड करायचा आहे भस्त्रिका प्राणायामाचा. दोन्ही हातांच्या मुठी बंद करायच्या आहेत. 20 वेळा आपण करणार आहोत. तर यात एक दोन, 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 एक दोन. डोळे बंद, लक्ष श्वासावर. नेहमी लक्षात ठेवायचं आहे की भस्त्रिका प्राणायाम फक्त 10 ते 20 वेळाच आपल्याला करायचा आहे. सवय नसेल तर एकदम डायरेक्ट जास्त कालावधीपर्यंत करायचं नाही. कारण की आपल्या श्वसन मार्गामध्ये नाकाच्या अग्रभागी घर्षण होत असतं. त्यामुळे वेगळ्या प्रकारची संवेदना तिथे निर्माण होत असते. त्या सुरुवातीला कमी वेळ करायचा आहे. नंतर 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 हळूहळू त्याची प्रॅक्टिस आपल्याला वाढवायची आहे.
आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. करूयात. खोल श्वास. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. आपण केलेला योगाभ्यास ईश्वर चरणी अर्पण करायचा आहे. आणि आपल्याला हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि रिलॅक्स व्हायचे आहे. ठीक आहे. आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. थँक्यू.